वेद प्रज्ञाशोध परीक्षा जी 2024 रोजी झाली, 8 मार्च 2024ला झालेली, त्या परीक्षेचा मराठी आणि गणित विषयाचं आपण संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे. प्रश्न 1 ते 3 साठी पुढील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. बघा, पहिला प्रश्न आहे. ताजमहालाचे सौंदर्य वाढवणारा पुढीलपैकी कोणता घटक नाही? बघा, पहिला पर्याय सुंदर फुलझाडे, हिरवीगार बाग, पाण्याचे कालवे आणि चौथा आहे असंख्य फोटो. चौथा पर्याय असंख्य फोटो. ताजमहालाच्या बांधकामासाठी कोणता दगड वापरला आहे? कठीण खडक, संगमरवर, पांढरा खडक, मुघलकालीन तर संगमरवर. उतार्यात विशेषण म्हणून न आलेला शब्द कोणता? संपूर्ण, कुशल, प्रतीक, अप्रतिम तर पर्याय 1 संपूर्ण. पर्यायातून अनेक वचनी शब्द निवडा. बघा, पहिला आहे मोटारी, दुसरा आहे आगगाडी, तिसरा आहे विमान आणि चौथा आहे टांगा. तर मोटारी म्हणजे मोटार हे एक वचन आणि मोटारी ही अनेक वचन. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आता येणारे जाणारे यांच्यामध्ये आपल्याला संयोग चिन्ह म्हणजे पर्याय 1 हे विरामचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे. पर्यायातून भविष्यकाळी वाक्य ओळखा. पर्याय 1 धावताना राहुल नेहमी पडायचा. झाडे लावली तर पर्यावरण टिकेल. पर्याय 3 मला त्या काकांचा राग आला. आणि पर्याय 4 आमच्या मोत्या रुबाबात दिसतो. पर्याय 2 झाडे लावायला लावली तर पर्यावरण टिकेल. प्रश्न 7 फन्ना उडवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? बघा, पर्याय 1 पुरता गोंधळ घालणे, दुसरा आकाशात उडवणे, तिसरं नष्ट करणे आणि चौथं खाऊन टाकणे म्हणजेच फन्ना उडवणे पर्याय 4. प्रश्न 8 गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर या ओळीत आलेलं क्रियापद निवडा. 1 चुकली मुकली, पर्याय 2 झुळझुळ, पर्याय 3 पसरावी आणि पर्याय 4 चौफेर, पर्याय 3 पसरावी. बघा, प्रश्न 9 सोबतच्या आकृतीत लपलेली म्हण ओळखा आणि तिच्या सुरुवातीपासून 5वे अक्षर पर्यायांतून निवडा. आता हे बघा, ह्याच्यात म्हण कुठली लपलेले? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आता बघा, पर्याय काय लिहिलंय? तिच्या सुरुवातीपासून 5वे अक्षर 1 2 3 4 5 ना म्हणजे पर्याय 1 ना हे अक्षर. प्रश्न 10 कीबोर्ड या शब्दासाठी मराठीत कोणता शब्द आलेला आहे? बघा, 1 वार्ताफलक, वर्गफलक, लेखनफलक, कळफलक तर कळफलक खालचा आवाज येणार. प्रश्न 11 अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. संतप्त होऊन इंग्रजांनी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. आता संतप्त याचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. बघा, 1 क्रोधित, 2 समाधानी, 3 भयग्रस्त, 4 आनंदित. मग पर्याय 1 क्रोधित. चुकीची जोडी निवडा. मेंढी कोकरू बरोबर, गाय वासरू बरोबर, म्हैस रेडकू बरोबर, शेळी शेरडू नाहीतर करडू येणार. त्यामुळे पर्याय 4 हा चुकीचा. पुढील अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले व तिसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा, कुठला शब्द तयार होतोय? जमीन, दार. आता यातलं पहिलं अक्षर कुठलं आहे? ज आणि तिसरं अक्षर न म्हणजेच जन. आता याला समानार्थी शब्द दरवाजा, लोक, पैसा आणि पुरुष. जन म्हणजे लोक.
विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. बघा, आपला, परका, शिक्षित, सुशिक्षित, पाहुणा, रावळा, धनवान, सधन. आपला आणि परका हे विरुद्धार्थी योग्य जोडी आहे. प्रश्न 15वा, हे कोण गे आई या कवितेचे कवी ओळखा. एक आहे अशोक कौतिक कोळी, दुसरा आहे कोरे, तिसरा आहे बहारा तांबे आणि चौथा आहे ना गावणकर. याचे कवी आहेत भ.रा. तांबे. प्रश्न 16वा, 12वीच्या बोर्ड परीक्षेत मुलींची बाजी. वरील बातमीचे शीर्षक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते पर्याय निवडा. 1 क्रीडा, 2 कला, 3 शिक्षण आणि 4 आरोग्य. पर्याय 3 शिक्षण. प्रश्न 17 ते 19, पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आता दिलेली कविता आहे बघा, त्यावरचे प्रश्न बघू आपण. प्रश्न 17वा, भारत भूमीने द्राक्षासारखे कोणाला रसाळ केले आहे. बघा, 1 बाहूला, दुसरं कवीला, तिसरं वाणीला आणि चौथं म्हणजे चालण्याला. तर बघा, इथं दिलेलं आहे बघा, द्राक्षासम रसाळ केले वाणीला, म्हणजे पर्याय 3 वाणीला. कवी कशाचा अबीर बुक्का रोज कपाळी लावतो. बघा, एक लालटीचा, 2 भूमीचा, तिसरा विजांचा, चौथा रक्तांचा. बघा, इथं दिलेलं आहे कवी मातीचा अबीर बुक्का रोज ललाटी लावतो, म्हणजे भूमीचा. भरपूर या शब्दासाठी कवितेत कोणता समानार्थी शब्द आला आहे. 1 उदंड, 2 आबीर, 3 रुंद, 4 खूप. तर कवितेत आलेला शब्द उदंड दिलेला आहे. बघा, इथं पूर्वी कधीही घडले नाही असे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा. 1 आश्चर्यकारक, 2 अपूर्व, 3 अर्वाचीन आणि 4 अभूतपूर्व. प्रश्न 21वा, वार या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. 1 दिवस वेळ, 2 काठ आधार, 3 दिवस आणि घाव, 4 पक्ष पवित्र. पर्याय 3 दिवस आणि घाव. 16 पेढे ते पण बदामी, लीला एकदम खुश झाली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता पेढे बघा, पर्याय 1 नपुंसकलिंग, पर्याय 2 स्त्रीलिंग, पर्याय 3 पुल्लिंग, पर्याय 4 उभयलिंग. आता पेढे मूळ शब्द पेढा आणि पेढा तो पेढा म्हणजे पुल्लिंग. बघा, चौकोनात लपलेले अलंकारिक शब्द शोधा आणि त्याचा पर्याय ओळखा. आता बघा, शब्द काय आहे, बोलाचीच कडी. बघा, बोलाचीच कडी याचा अर्थ काय, तर ढोंगी मनुष्य, एक गप्पा मारणारा, केवळ शाब्दिक वाचन आणि वायफळ बडबड. तर बोलाचीच कडी याचा अर्थ केवळ शाब्दिक वचन. प्रश्न 24वा, खालीलपैकी जोड शब्द नसलेले शब्द किती आहेत. आता जोड शब्द नसलेले, कडे किल्ले जोड शब्द नाही, दूध दुभते जोड शब्द आहे, पाट पाणी जोड शब्द आहे, खेळवेळ नाही आहे आणि दानादोरा नाही आहे, खर्चवेच नाही आहे. त्यामुळे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न 25वा, चित्र पहा आणि चित्रासाठी समूहदर्शक शब्द निवडा. आता हे हरणांचा काय दिलेला आहे, कळप. बघा, पर्याय 1 चमू, पर्याय 2 घोळका, पर्याय 3 कळप आणि पर्याय 4 संघ. तर हरणांचा काय असतो, कळप. धन्यवाद.